नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय आहे बुद्धिमत्ता, घटक आहे वर्गीकरण. बघा, आता हा वर्गीकरण म्हणजे काय? वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे. या प्रश्न प्रकारात 4 पर्यायापैकी 3 पर्यायामध्ये साम्य असतं, मात्र एक पर्याय असा असतो की ज्यामध्ये विसंगतपणा असतो. विसंगत असणारा पर्याय असतो तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा असतो. आता या वर्गीकरण घटकामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या हे 3 उपघटक आहेत. त्यातला सध्या आपण शब्दसंग्रह हा उपघटक आपण बघतो आहे. आता याच्यामध्ये बघा, प्रश्न आपल्याला खाली दिलेला आहे. काय? गटात न बसणारा पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा. त्या ठिकाणी गटात न बसणारा शब्द ओळखा वगैरे असं विसंगतपणा ओळखा असा देखील प्रश्न असू शकतो. आता याच्यामध्ये बघा, 4 इथं पर्याय दिलेले आहेत. राम, कर्ण, भीम, भीष्म हे पद आहेत. राम आहे, कर्ण, भीम, भीष्म. आता याच्यामध्ये वेगळेपण काय आहे, विसंगतपणा काय आहे, या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, या ठिकाणी राम असेल, कर्ण, भीम, भीष्म हे जे आहेत हे आपल्याला कुठल्या तरी घटकामध्ये किंवा कुठल्या तरी आपल्या ग्रंथामध्ये आपल्याला यांचे नावं आपण ऐकले असतील. आता राम जर पाहायला गेलं तर हे रामायणामध्ये आहेत. त्यानंतर कर्ण, भीष्म, भीम हे महाभारतातील पात्र आहेत. राम हे रामायणातलं पात्र आहे आणि कर्ण, भीम, भीष्म हे महाभारतातील पात्र आहेत. म्हणजे या ठिकाणी वेगळं पात्र कुठलं असणार आहे किंवा वेगळं पद कोणतं असणार आहे? पर्याय क्रमांक 1 नंबरचं पद वेगळं असणार, कारण राम हे रामायणामधलं पात्र आहे. म्हणून या ठिकाणी हा विसंगतपणा आपल्यास इथं भेटला. म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर असणार. धन्यवाद. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.